जय श्रीराम मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या दिव्य ज्योतिष या यूट्यूब चॅनलवर. आज ग्रहांची चाल नेहमीसारखी नाही. काही राशींवर धन, यश आणि शुभयोगांचा वर्षाव होणार आहे, तर काही राशींना सावध राहण्याचे स्पष्ट इशारा आजच्या दिवशी मिळत आहेत. तुमच्या राशीसाठी आज कोणता संकेत आहेत? शुभगी, सावधगिरी. विशेष म्हणजे या सर्व गोष्टी बघण्यासाठी शेवटपर्यंत हा व्हिडिओ नक्की बघा, कारण आजची एक माहिती तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची ठरू शकते. चला तर मग सुरू करूया आजचे दिव्य दैनिक राशी भविष्य. आज तुमच्या राशींसाठी नव्या घडामोडींना सुरुवात करणारा दिवस ठरू शकतो. विशेष म्हणजे काही ठिकाणी तुमच्या धाडसी स्वभावाची आणि निर्णय क्षमतेची दखल घेतली जाईल. व्यवसायात नवीन संपर्क, महत्त्वाची संधी किंवा रखडलेली कामे मार्गी लागण्याची शक्यता आज वर्तवली जात आहेत. पैशाच्या संबंधाने व्यवहार करताना तुम्ही संयम आणि दूरदृष्टी ठेवली तर भविष्यात तुम्हाला येणाऱ्या काळामध्ये चांगला लाभ मिळताना बघायला भेटणार आहे. घरातील वातावरण आनंदी राहील आणि जवळच्या व्यक्तींच्या सहकार्यामुळे तुमचे मन प्रसन्न असणार आहे. आज श्रीरामाचे स्मरण करून श्रीराम जय राम जय जय राम या मंत्राचा जप करणे तुमच्यासाठी अत्यंत शुभ फलदायी मानले जाणार आहे. आजचा शुभ रंग असणार आहे तुमचा केशरी आणि शुभ अंक किंवा लकी क्रमांक असणार आहेत 1. आजचा दिवस तुमच्यासाठी संयमाने फळ देणारा ठरू शकतो. विशेष म्हणजे कार्यक्षेत्रात केलेले सातत्यपूर्ण प्रयत्नांना योग्य दिशा या काळामध्ये मिळणार आहे आणि काही महत्त्वाच्या जबाबदाऱ्या देखील तुम्हाला या काळामध्ये यशस्वीरित्या पूर्ण होताना बघायला भेटणार आहेत. यामुळे आर्थिक बाबतीत घाई न करता तुम्ही विचारपूर्वक घेतलेले निर्णय तुम्हाला भविष्यात खूप मोठी लाभाची संधी या काळामध्ये निर्माण करणार आहेत. कुटुंबातील सदस्यांशी सुसंवाद तुमचा वाढेल आणि विशेष म्हणजे एखादी आनंदाची वातावरण तुमच्या बातमी मिळाल्यामुळे घरात आनंदाचे वातावरण आणि उत्साही बनू शकते. आज माता अन्नपूर्णा देवीची आराधना करून ओम अन्नपूर्णायै नमः या मंत्राचा भक्तिभावाने जप करणे तुमच्यासाठी अत्यंत शुभ फलदायी मानले जाणार आहे. आजचा शुभ रंग असणार आहे तुमचा क्रीम आणि शुभ अंक किंवा लकी क्रमांक असणार आहेत 6. आजचा दिवस तुमच्यासाठी नवीन संधीचे स्वागत करणारा ठरू शकतो. विशेष म्हणजे कामाच्या ठिकाणी तुमची चतुराई, प्रभावी संवाद शैली आणि योग्य वेळी घेतलेले निर्णय तुम्हाला अपेक्षित यशाच्या जवळ घेऊन जाणार आहे. विशेष म्हणजे आर्थिक बाबीमध्ये तुम्ही नियोजनबद्ध पावले उचलल्यास भविष्यात तुम्हाला येणाऱ्या काळामध्ये चांगला फायदा मिळण्याची शक्यता आहे. या काळामध्ये कुटुंबात आनंददायी वातावरण राहणार आहे, त्यामुळे मित्रांचे सहकार्य लाभेल आणि विशेष म्हणजे एखादी शुभ बातमी तुमच्या मनात नवचैतन्य निर्माण करू शकते. आज भगवान श्री गणेशाची उपासना करून ओम एकदंताय नमः या मंत्राचा श्रद्धेने जप करणे तुमच्यासाठी शुभ फलदायी मानले जाणार आहेत. आजचा शुभ रंग असणार आहे तुमचा पोपटी आणि शुभ अंक किंवा लकी क्रमांक असणार आहेत 5. आजचा दिवस तुमच्यासाठी शांतता, सकारात्मक बदल आणि नव्या संधीची चाहूल देणारा ठरू शकतो. नोकरी किंवा व्यवसायात तुमच्या संयमी स्वभावांमुळे आणि योग्य नियोजनामुळे तुमची महत्त्वाची कामे यशस्वीरित्या या काळामध्ये पूर्ण होताना बघायला भेटणार आहेत. विशेष करून आर्थिक बाबीमध्ये तुम्ही विचारपूर्वक निर्णय घेतल्यास भविष्यासाठी तुमचा पाया मजबूत तयार होत आहे. घरातील वातावरण आनंदी राहील आणि कुटुंबाची प्रेम तुम्हाला आणि विशेष करून वडीलधाऱ्यांचे मार्गदर्शन तुमचे मानसिक बळ आणि समाधान वाढवून देणार आहे. आज भगवान श्रीकृष्णाचे स्मरण करून ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा श्रद्धेने जप करणे तुमच्यासाठी अत्यंत शुभ फलदायी मानलेले असणार आहेत. आजचा शुभ रंग असणार आहे तुमचा दुधासारखा पांढरा आणि शुभ अंक किंवा लकी क्रमांक असणार आहेत 2. आजचा दिवस तुमच्यासाठी आत्मविश्वास वाढवणारा आणि नवीन यशाची दारे उघडणारा ठरू शकतो. नोकरी किंवा व्यवसायात तुमची नेतृत्व क्षमता, दूरदृष्टी आणि प्रभावी कामगिरी यामुळे तुम्हाला वरिष्ठ तसेच सहकार्यांकडून प्रशंसा मिळण्याची शक्यता आहे. आज आर्थिक बाबीमध्ये तुम्ही संयमाने आखलेली योजना आणि योग्य वेळी घेतलेले निर्णय तुम्हाला भविष्यात खूप मोठे लाभदायक ठरणार आहेत. त्यामुळे कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील आणि जवळच्या व्यक्तींचा विश्वास तुमचा वाढणार आहे. विशेष म्हणजे मनात नव्या उत्साहाची तुम्हाला या काळामध्ये अनुभूती मिळणार आहे. आज भगवान सूर्यनारायणांना तुम्ही अर्घ्य अर्पण करून ओम राम ह्रीम रौम सह सूर्याय नमः या मंत्राचा भक्तिभावाने जप करणं तुमच्यासाठी अत्यंत शुभ फलदायी मानले जाणार आहेत. आजचा शुभ रंग असणार आहे तुमचा सुवर्ण केशरी आणि शुभ अंक किंवा लकी क्रमांक असणार आहेत 1. आजचा दिवस तुमच्यासाठी नियोजनाला यशाची जोड देणारा ठरू शकतो. नोकरी किंवा व्यवसायात तुमची सूक्ष्म निरीक्षण शक्ती, जबाबदारीची जाणीव आणि सातत्यपूर्ण मेहनत यामुळे तुमचे कामे अपेक्षेपेक्षा अधिक चांगल्या पद्धतीने पूर्ण होताना बघायला भेटणार आहेत. आर्थिक व्यवहारांमध्ये संयम, योग्य अंदाज आणि शिस्त राखल्यास तुम्हाला भविष्यात लाभदायक परिणाम या काळामध्ये दिसून येणार आहेत. कुटुंबातील स्नेह, वडीलधाऱ्यांचे मार्गदर्शन आणि आप्तस्वकीयांचे सहकार्य तुमच्या मनात
समाधान निर्माण करणार आहेत। यामुळे तुमचा आत्मविश्वास आणि सकारात्मक ऊर्जा तुमच्या मनामध्ये निर्माण होताना बघायला भेटणार आहेत। आज भगवान विष्णूचे पूजन करून ओम नमो नारायणाय या मंत्राचा श्रद्धेने आणि भक्तिभावाने जप करणे तुमच्यासाठी अत्यंत शुभ फलदायी मानले जाणार आहेत। आजचा शुभ रंग असणार आहे तुमचा ऑलिव्ह हिरवा आणि शुभ अंक किंवा लकी क्रमांक असणार आहेत 5। आजचा दिवस तुमच्यासाठी संतुलित विचार, अनुकूल संधी आणि समाधानकारक घडामोडी घेऊन येऊ शकतो। विशेष करून नोकरी किंवा व्यवसायात तुमची व्यवहारशीलता, संयमी स्वभाव आणि योग्य निर्णय क्षमता यामुळे तुम्हाला महत्त्वाची उद्दिष्टे सर्व बाजूनी सहज पूर्ण करताना बघायला भेटणार आहे। विशेष करून आर्थिक बाबीमध्ये तुम्ही विवेकाने केलेले नियोजन, खर्चावर ठेवलेले नियंत्रण आणि योग्य गुंतवणुकीचा विचार सर्व बाजूने लाभदायक ठरू शकतो। त्यामुळे कुटुंबात प्रेमाचे वातावरण राहील आणि नातेसंबंध तुमचे अधिक दृढ होताना आणि विशेष म्हणजे या काळामध्ये ज्येष्ठांच्या आशीर्वादामुळे तुमचे मन प्रसन्न राहताना बघायला भेटणार आहेत। आज माता लक्ष्मीची भक्तिभावाने आराधना करून ओम श्रीम ह्रीम श्रीम महालक्ष्मी नमः या मंत्राचा जप करणे तुमच्यासाठी अत्यंत शुभ फलदायी मानले जाणार आहे। आजचा शुभ रंग असणार आहे तुमचा फिक्कट गुलाबी आणि शुभ अंक किंवा लकी क्रमांक असणार आहेत 6। आजचा दिवस तुमच्यासाठी धैर्य, आत्मविश्वास आणि नव्या यशाची दिशा देणारा ठरू शकतो। नोकरी किंवा व्यवसायात तुमची चिकाटी, दूरदृष्टी आणि जबाबदारीने केलेले निर्णय किंवा घेतलेले निर्णय अपेक्षेपेक्षा अधिक चांगले परिणाम तुम्हाला या काळामध्ये देऊ शकतात। विशेष म्हणजे आर्थिक व्यवहारांमध्ये तुम्ही सावधने आखलेले नियोजन, खर्चातील शिस्त आणि योग्य वेळी घेतलेले निर्णय तुम्हाला भविष्यात सर्व बाजूने लाभदायक ठरणार आहेत। या काळामध्ये तुम्ही कुटुंबियांचा विश्वास आणि प्रिय व्यक्तीचा पाठिंबा आणि विशेष म्हणजे अनुभवी व्यक्तीचे मार्गदर्शन तुमच्या मनाला स्थैर्य आणि सकारात्मक प्रेरणा या काळामध्ये देणार आहेत। आज भगवान भैरवनाथाचे स्मरण करून ओम भैरवाय नमः या मंत्राच्या श्रद्धेने जप करणे तुमच्यासाठी शुभ फलदायी मानलेले आहे। आजचा शुभ रंग असणार आहे तुमचा गडद तांबडा आणि शुभ अंक किंवा लकी क्रमांक असणार आहेत 9। आजचा दिवस तुमच्यासाठी नवीन संधी, उत्साह आणि सकारात्मक बदल घेऊन येऊ शकतो। नोकरी किंवा व्यवसायात तुमची दूरदृष्टी, आत्मविश्वास आणि सातत्यपूर्ण प्रयत्न यामुळे तुमच्या महत्त्वाच्या कामांमध्ये तुम्हाला आज अनुकूल परिणाम मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे। आर्थिक बाबीमध्ये तुम्ही विचारपूर्वक आखलेले नियोजन, योग्य व्यवहार आणि खर्चावर ठेवलेले नियंत्रण तुम्हाला येणाऱ्या काळासाठी भविष्यात खूप जास्त फायदेशीर ठरू शकतात। कुटुंबातील आनंदी वातावरण, मित्रांचे सहकार्य आणि ज्येष्ठांचा आशीर्वाद तुमच्या मनाला प्रेरणा आणि समाधान आणि विशेष म्हणजे नवीन उमेद या काळामध्ये मिळून देणार आहेत। आज भगवान दत्तात्रयाचे स्मरण करून ओम द्राम दत्तात्रयाय नमः या मंत्राचा श्रद्धेने आणि भक्तिभावाने जप करणे तुमच्यासाठी अत्यंत शुभ फलदायी मानले जाणार आहे। आजचा शुभ रंग असणार आहे तुमचा गेरू आणि शुभ अंक किंवा लकी क्रमांक असणार आहेत 3। आजचा दिवस तुमच्यासाठी स्थिर प्रगती, जबाबदाऱ्यांमध्ये यश आणि आत्मविश्वास वाढवणारा ठरू शकतो। विशेष म्हणजे कार्यक्षेत्रात तुमचे समर्पण, शिस्तप्रिय स्वभाव आणि संयमी भूमिका यामुळे तुम्हाला वरिष्ठांचा विश्वास मिळण्याची शक्यता या काळामध्ये वर्तवली जात आहे। आर्थिक बाबतीत तुम्ही योग्य नियोजन, व्यवहारातील सावधगिरी आणि बचतीवर दिलेले लक्ष पुढील काळात सर्व बाजूने लाभदायक ठरणार आहे। कुटुंबातील सुसंवाद आणि जवळच्या व्यक्तीचा आधार आणि म्हणजे अनुभवी लोकांचे मार्गदर्शन तुमच्या मनाला समाधान व मानसिक पाठबळ या काळामध्ये मिळवून देणार आहेत। आज शनिदेवांना तिळाच्या तेलाचा दिवा अर्पण करून ओम शैलेश्वराय नमः या मंत्राचा श्रद्धेने जप करणे तुमच्यासाठी शुभ मानले जाणार आहेत। आजचा शुभ रंग असणार आहे तुमचा गडद करडा आणि शुभ अंक किंवा लकी क्रमांक असणार आहेत 8। आजचा दिवस तुमच्यासाठी नव्या कल्पना, सकारात्मक बदल आणि विशेष म्हणजे प्रगतीची संधी घेऊन येऊ शकतो। नोकरी किंवा व्यवसायात तुमची वेगळी विचारसरणी, मेहनत आणि योग्य कृती यामुळे तुम्हाला अनेक अडथळे या काळामध्ये सहज पार करता येणार आहे। आर्थिक बाबीमध्ये तुम्ही नियमाने घेतलेले निर्णय, नियोजनबद्ध व्यवहार आणि बचतीकडे दिलेले लक्ष तुम्हाला पुढील काळात अत्यंत फायदेशीर ठरणार आहेत। कुटुंबातील स्नेह, मित्रांचे सहकार्य आणि ज्येष्ठांचा आशीर्वाद तुमच्या मनाला आनंद निर्माण या काळामध्ये करून देणार आहेत आणि या सर्व गोष्टींमुळे तुमचा आत्मविश्वास आणि नवचैतन्य तुमच्या मनाला वाटणार आहे। आज भगवान शंकरांची आराधना करून ओम महादेवाय नमः या मंत्राचा भक्तिभावाने जप करणे तुमच्यासाठी अत्यंत शुभ फलदायी मानले जाणार आहे। आजचा शुभ रंग असणार आहे तुमचा निळसर आकाशी आणि शुभ अंक किंवा लकी क्रमांक असणार आहेत 4। आजचा दिवस तुमच्यासाठी आशावादी विचार, मनशांती आणि अनुकूल घडामोडी घडून येऊ शकतो। विशेष म्हणजे नोकरी किंवा व्यवसायात तुमची कल्पकता, संयम आणि समजूतदार निर्णय यामुळे तुम्हाला अनेक कामे यशस्वीरित्या पूर्ण करण्यासाठी सर्व बाजूने फायदा बघायला भेटणार आहे। विशेष म्हणजे या काळामध्ये आर्थिक बाबीमध्ये तुम्ही विवेकाने केलेले नियोजन, अनावश्यक खर्च टाळण्याची वृत्ती आणि बचतीवर दिलेली भर भविष्यासाठी तुम्हाला खूप मोठी बचत तुमच्याकडे फायदेशीर असणार आहे। कुटुंबातील प्रेमळ वातावरण, आप्तस्वकीयांचा विश्वास आणि वडीलधाऱ्यांचे मार्गदर्शन तुमच्या मनात समाधान आणि आत्मविश्वास या काळामध्ये निर्माण करणार आहेत आणि या सर्व गोष्टींमुळे तुमच्या मनात एक नवीन उमेद देखील निर्माण होणार आहेत। आज भगवान श्री विष्णूची भक्तिभावाने पूजा करून किंवा उपासना करून
ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा अत्यंत श्रद्धेने जप करणे तुमच्यासाठी अत्यंत शुभ मानले जाणार आहेत। आजचा शुभ रंग असणार आहे तुमचा फिरोजी आणि शुभ अंक किंवा लकी क्रमांक असणार आहेत 7।